रक्तानं माझे केस मी रक्तानं केस भिजवीन आणि मग केस बांधीन. म्हणजे प्रतिज्ञा साधी आहे का त्या बाईची? द्रौपदी साधी आहे काय? तिची प्रतिज्ञा ते अर्जुनानं जिंकली, द्रौपदी आणली. लाड लाड लाडाला गेले आईकडे. कोणती आई? आई आम्ही एक आज वस्तू जिंकून आणली. आईने सांगितलं बाबा 5 जण वाटून घ्या. आता 5 मुलं तिचे आणि आता अर्जुन लाड लाड बोलतोय वस्तू जिंकून आणली. मग आईने सांगितलं बाबा आता 5 जण घ्या ना वाटून, 5 जण वाटून घ्या. त्या आईचा शब्द 5 जण वाटून घ्या म्हणून ती द्रौपदी 5 झालेली. आईचा शब्द, आईच्या शब्दाची किंमत आणि आईच्या शब्दाचं महत्व आहे. जी गोष्ट घडू नये. अर्जुनानं जिंकले, अर्जुनाला एकट्याला बायको करायला काही हरकत नव्हती, पण आईनं सांगितलं 5 जण वाटून घ्या. आईचा शब्द खाली पडू द्यायचा नाही म्हणून 5ची द्रौपदी. ते पुन्हा भांडणं होतील म्हणून पुन्हा वर्षातील दिवस वाटून दिले. 5 जण होते ते. 2-2 महिने म्हणजे 5 दुनी 10 झाले. 2 महिने राहिले. 2 महिने म्हणजे 60 दिवस. 12 पंच 60 दिवस. 2 महिने 12 दिवस असं काही धरण नाही एकाकडे. अशा पुन्हा भांडणं नको, ही व्यवस्था लागली. आज होते प्रेमही तसंच होत. आईला कितीही मानत होते राजा. आहे का दुनिया आज अशी आहे का? आईला मानतात एवढे बापाला मानतात का एवढे? आमचे काही कीर्तनकार आई बापाला मानाव म्हणूनच कीर्तन करीत फिरतात. ते स्वतः आई बापाला किती मानतात ही कुठं आम्हाला जर माहित नाही आम्ही काय बोलाव. कीर्तनकारांना सांगितलं म्हणजेच आई बापाला मानावं असं नाही. कीर्तनकाराला सांगायचं का प्रसंग यावं? प्रत्येकाचं कर्तव्यच आहे आपल्या आई बापाचं संगोपन करणं, म्हातारपणात सेवा करणं. पितृसेवा पुण्य लाधला निधान. पितृसेवा पुण्य लाधला निधान. ब्रह्म सनातन विषयवरी. कथा आमची फार लांबत चालली. कथेतून कथा, कथेतून कथा, कथेतून कथा. मूळ कथा कोणीकडे हारवती त्याचा पत्ता लागत नाही. कथेतून कथा, कथेतून कथा. हे झाड असं वाढलं, तिथं दुबळक निर्माण झालं. त्या दुबळक्याला पुन्हा दुबळक, तिथं पुन्हा दुबळक, पुन्हा दुबळक. फांद्याच फांद्या, फांद्याच फांद्या. ते बघा किती मुळात एक खोड आहे, त्याच्या पुढं बघा आता दुबळ किती. ते बघून तर घ्या किती. पहिलं दुबळक खाली लगेच उजव्या हाताला बघा, पुन्हा दुबळक, लगेच पुन्हा उजव्या हाताला वर बघा दुबळक, पुन्हा वर बघा दुबळक, पुन्हा वर बघा दुबळक, पुन्हा वर बघा दुबळक. हेड रे
तुम्ही बघा ना इथं असं काय करता. आता वर पोपट बसला म्हणजे त्याला खाली दिसायला इतके दुबळके खाली काय बुड दिसायला अवघड जात ना. बुड गेलं मातीत. तर आमची कथा मुळात जिथून सुरू झाली ती गेली कुणीकडे तरी हरवते आणि कुठंतरी शेंड्यालाच आम्हाला जे विठ्ठल करावं लागतो. बुडूकही गेला आणि शेंडाही गेला. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले. धुपाटणे नाही, आज काहीतरी चांगलं जेवण आहे आज तुम्हाला. गादीचा वारस भीष्माचार्याने गादी त्यागलेली आहे. पंडू मेलेला आहे. पंडूचे पांडव आहेत. आंधळा आहे. विदुर दासीपुत्र आहे. गादीला वारस होऊ शकत नाही. पंडू गेला आणि पंडूचा भाऊ तर धृतराष्ट्र आहे. मग त्याच्या भावाची गादी भावाकडे आली. त्याचे पोर दुर्योधनाची. आता पांडवाचा बाप गेला आणि दुर्योधनाचा बाप अजून आहे आंधळा. आणि भावाच्या नंतर भावाकडे म्हणजे आंधळ्याकडे सत्ता आहे. म्हणजे दुर्योधन सत्ताधारी. आणि दुर्योधन सत्ताधारी आहे म्हणजे ज्याचं राज्य त्याच्या राज्यात राहतो मी. आणि ज्याच्या राज्यात राहतो त्याचं मी खातोय अन्न. त्याचं अन्न खातोय म्हणून भीष्माचार्य दुर्योधनाकडे एक नीती धरा आहे. अन्न खायचं ज्याची खावी पोळी त्याची वाज व्हावी टाळ. नाही तर पितामह भीष्माचार्य तिकडे राहतात कसे. इतके अन्यायी लोक. आणि त्यांची बाजू घेऊन एवढे पांडव मारायचे. आणि तिकडे भगवान कृष्ण आहे आणि तो कृष्ण भगवान आहे म्हणून पितामह भीष्माचार्य ओळखतात. भगवान तिकडे भगवान आहे. त्याला कोण मारणार. त्याच्या पक्षाला कोण मारणार. तो विजयी होणार हे कळत नाही का शाण्याला. दुर्योधनाला नाही कळणार. भीष्माला कळत नाही का. मग तो पक्ष यशस्वी होणार. तिकडे कृष्ण भगवान आहे. तर मग त्या पक्षाला सोडून इकडे का. फक्त याचं अन्न खाल्लंय. त्याचं अन्न खाल्लंय. त्याला त्याच्या संकट प्रसंगी लात मारून खायचं. आणि त्याच्या संकट प्रसंगी त्याला लात मारून दुसरीकडे जायचं. म्हणजे ही नीती आहे काय शहाण्याची. आता जगामध्ये धुमाकुळे कोणाचं एक खाऊन लात मारा ना त्याला. खातात त्याला लात मारत नाहीत का. जगामध्ये कसला न्याय आहे सध्या. भीष्माचार्य कोणता न्याय पाळला. फक्त धृतराष्ट्र राज्य करतो आंध्रा. पंडू वारला. पंडू धृतराष्ट्र विदुर तिघच आहेत का नाही. पंडू होता तर राज्य करत होता. धृतराष्ट्र आंध्रा म्हणून नाही पंडू म्हणून राज्य करत होता. धृतराष्ट्र तर थोरलाय पण पंडूकडे डोळस म्हणून. तो वारल्यावर आंधळ्याकडे गेलं. विदूर दासीपुत्र आहे. गादीला वारस होऊ शकत नाही. मग आंधळ्याकडे राज्य गेलं. आणि आंधळ्याकडे गेल्यामुळे दुर्योधन युवराज झाला ना. मग आता अन्न आंधळ्याचं खातोय म्हणजे दुर्योधनाच्या बापाचं खातोय म्हणजे दुर्योधनाचं खातोय. आणि म्हणून भीष्माचार्य दुर्योधनाच्या पक्षाला उभे. या रीतीनं उभे. आणि हे ओळखून येत की पांडवाचा जय होणार आहे. कृष्ण तिकडे आहे. कृष्ण म्हणजे पोरखेळ आहे काय. चेष्टा आहे काय. गंमत आहे काय. ज्याला कृष्ण करतो त्यालाच खरं कळत. ज्याला कृष्ण कळत नाही त्याला काहीच कळत नाही. समजा कृष्ण म्हणजे कृष्ण. कृष्णस्तु भगवान स्वयं विठ्ठल.
युद्धाला आरंभ झाला. इकडा भीम हा पांडवाच्या सैन्याचा सेनापती आहे आणि कौरवाच्या सेनापती म्हणजे पितामह भीष्माचार्य. युद्धाला सुरुवात झाली. दुर्योधनच सांगतोय द्रोणाचार्याला समजून, आपल्या पक्षात अमुक अमुक आले ते भीष्माचार्य सेनापती आहेत. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्ध विशारदा. युद्ध विशारद, युद्धकला निष्णात. सगळ्यात म्हातारा हा कृपाचार्य आहे. हा कृपाचार्य एकटाच पुरे या पांडव सैन्याला. भीष्माचार्यांचे कर्णच राजा. काय कर्ण म्हणजे काय आहे? कर्ण कर्ण म्हणजे अर्जुनाच्या तुडीचा कर्ण आहे. अर्जुनाला त्याची भीती आहे असा कर्ण आहे. जग अर्जुनाला भीत आहे, तो अर्जुन कर्णाला भीतोय. मला जर धोका होईल तर कर्णापासूनच होईल. कर्ण साधा आहे काय? आम्हाला कशाला आणि तुम्हाला घालावा. तुम्ही यात्रा सांभाळली आमची. बस. जय भगवान. दिवस झाले हो. पितामह भीष्म सेनापती आणि अजून पांडव जिवंत. पांडवातला एकही मेला नाही. पितामह भीष्म सेनापती आहे, पांडवाचा एकही मेला नाही. अजून पांडव मेले नाही. भीष्माचार्य अजून ज्या अर्थी पांडव जिवंत मारित नाही त्या अर्थी भीष्माचार्यचं प्रेम आहे पांडव. आणि पांडव म्हणजे शत्रू, आणि शत्रूवर प्रेम करणारा आपल्या सैन्याचा सेनापती म्हणजे सेनापती तर सगळे. 10 दिवसात एक पांडव पडला नाही. दुर्योधनाची खोपडी फिरली. गेला भीष्माचार्याजवळ. महाराज, आपण आमच्या सैन्याचे सेनापती आहात. 10 दिवस झाले, पांडव सगळे अजून जिवंत आहेत. तुम्ही पांडवावर प्रेम करता म्हणून पांडव जिवंत. तुमच्या पुढे पांडव 10 दिवसात एकही पडलं नाही. मनापासून युद्ध करीत नाही तुम्ही. टोचून बोलला ना. भीष्माचार्य म्हणजे साधी गोष्ट आहे. स्पिरिट पेट्रोल, त्याला काय तिथे विस्तवन काय फुंकत बसत. फू फू फू. शेणाची ओली गोरी असली म्हणजे तिथं फुंकावं लागेल. पेट्रोल ओतलं म्हणजे तिथे फुंकावं लागतं का? भीष्माचार्य म्हणजे काय महाराज, हे तेजस्वी पुरुष आहे. तेजस्वी
म्हटलं दोन्ही त्याचेच आहेत. आता एक तर नको युद्ध व्हायला, कौरव पांडव त्याचेच आहेत ना हो. आता नाहीला तर त्याच्या नशिबाला आले भीष्माचार्याचे. बोलल्यावर प्रतिज्ञा केली, उद्या मी निष्पांडवी पृथ्वी करीन. एक नाही तर कृष्णाला तरी शस्त्र धारण करायला लागेल. प्रतिज्ञा केली. निष्पांडवी पृथ्वी किंवा कृष्णाची प्रतिज्ञा आहे, मी भारतीय युद्धात शस्त्र धारण करणार नाही. कृष्णाची प्रतिज्ञा आहे. पांडव पृथ्वी करीन, नाही तर कृष्णाला तरी शस्त्र धारण करायला लागेल. भीष्माची प्रतिज्ञा. आनंद झाला. निष्पांडवी पृथ्वी करीन म्हणजे साधी गोष्ट आहे का? अर्जुनाला आणखी काय पाहिजे होत? एक पांडव पडला नाही आजपर्यंत, हे दुःख आहे. भीष्मांनी तर प्रतिज्ञा केली, निष्पांडवी पृथ्वी करीन उद्या, आणि हे नाही घडलं तर दुसरं तरी होईल. कृष्णाला शस्त्र धारण करायला लागले, हे तरी करीन, दोन्हीतून एक तरी करीन. निष्पांडवी पृथ्वी करीन म्हटल्यानंतर बघा आता पांडवाच्या इकडे झाला ना गोंधळ सगळा. भीष्माचार्याची प्रतिज्ञा म्हणजे साधी गोष्ट नाहीये. प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा, घडणार म्हणजे घडणार, होणार म्हणजे होणार. होणार म्हणजे होणार, घडणार म्हणजे घडणार. जे बोलणार ते घडणार, बोलणार ते करणार. बोलेल तो करेल काय, गरजेल तर पडेल काय, असं नाहीये काही. ते वायफळ बोलणारा शब्द आहे, एक शब्द तर वायफळ बोलणार नाही. भीष्माचार्याचे शब्द. प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा. पांडवाला कशाची रात्रभर झोप आहे, आणि ही प्रतिज्ञा ऐकून आता द्रौपदीला झोप आहे हो, आणि कृष्णाला झोप आहे हो. कृष्णाच्या रक्षणाकरता जो तिथं कुरुक्षेत्रावर आहे, मरतोय, तो भगवान आहे, सर्वज्ञ सर्व समर्थ आहे. पांडवाच्या रक्षणाकरता मरतोय तो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवाराया. पांडवाला काही झालं तरी मरू द्यायचं नाही. त्याच्या रक्षणाकरता डोळ्यात तेल घालून कृष्ण आहे तिथं. त्याला झोप आहे हो. भीष्माचार्याची प्रतिज्ञा, कृष्णाला झोप आहे का आता? द्रौपदी रडायच्या पलीकडे काय करणार? आणि पांडवाने हाताला डोक्याला हात लावून बसले.
आमच्याकडे श्री संत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाच्या संपूर्ण कॅसेटा मिळतील. ठिकाण पाण्याच्या टाकीजवळ, वांजरगाव. प्रा सय्यद जमशीद. काही करणार असतो उद्या प्रतिज्ञा. आता आज त्यांची विनंती केली असते नका करू, प्रतिज्ञा करून बसले ना. पुढं काय ते शब्द मागे घेत असतात काय? तुम्ही बोलले पण नका असं करू, बोलले पण नका असं करू. नाही बोलले म्हणजे बोलले, ते होणार म्हणजे होणार, करणार म्हणजे करणार. परिणाम काही हो, त्यांचा प्रयत्न ते प्रतिज्ञेचा करणार, बाकी गोष्ट काही नाही. भगवंताला कुठे चैन आहे हो. पांडवाकडे आले तो धर्म काय, तो अर्जुन काय, कोणाकडे पाहिले नाही. काय पाहायचं या दुःखाच्या प्रसंगाला? सगळेच दुःखी. काय भेटायचं त्यांना, काय बोलायचं त्यांना? चर्चा कशाची चर्चा? डोंबल्याची. थोडी चर्चा तर करा, संकटाचा प्रसंग आहे. आणि चर्चा करून काय करा? चर्चा करून वेळ घालवा. वेळ घालायची पुढे काय करणार? निष्फळ चर्चा. एरंडाचं गुराळ, एरंडाचं गुराळ कसं आले. सद्गुरु श्री महाराज यांच्या 100व्या पुण्यतिथीच्या निमित्त कथा कीर्तन प्रवचन सर्व कार्यक्रमाची सांगता. काल पुण्यतिथी झाली 100वी. आज पुण्यतिथीच्या निमित्तानं हा आजचा काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग. श्रावणातली एक 100वी पुण्यतिथी होऊन गेली. महाराजांनी स्वतःचा देश श्रावण वद्य चतुर्दशीलाच ठेवलेला आहे. गंगेला पाणी असतं. पूर्वीचा काळ, गाड्या घोड्या चालत नव्हत्या, रस्ते नव्हते, जंगल अरण्य, काटवण, पायी प्रवास आणि बैलगाडीचा प्रवास. सायकली सुद्धा पावसाळ्यात चालायला अवघड. घोड्यावर, गाडीवर प्रवास. यात्रेला गंगेच्या पाण्यातून अलीकडे पलीकडे होणं अवघड. एखादे नाव एखाद्यानं दुसऱ्या 2 नावामध्ये यात्रा अलीकडे पलीकडे कशी व्हावी. गंगेला पाणी, लहान थोर स्नान करतात. पुराच्या पाण्यामध्ये धोके असतात, पाय घसरायचा. तेव्हा या लोकांच्या अडचणी त्यांच्या सोयी करतात. श्रावणातली पुण्यतिथी, पूजेची पुण्यतिथी. 1500 माणसं जमत होते. पुण्यतिथीचा सोहळा एवढा तेवढा इथं होत होता. पूजा आणि लोकांच्या पुण्यतिथी 4 महिने पुढे. भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी काल पुण्यतिथी 100वी. आज 100व्या पुण्यतिथीचा काल्याचा प्रसंग.
आपण करून घेत आहोत. दिवसमान विचित्र आहेत, चांगले नाही आहेत. इथं पाणी आहे, पुण्यात पाण्याची मोठी पंचायत आहे, ठिकठिकाणी गावोगाव पिण्याच्या पाण्याची अडचण. शेतीचे पिकं काय मोठे जोरदार नाही, सगळा आपला पुण्यतिथीला शेतकरी वर्गाचा संबंध. त्या मानानं आपला समाज चांगला जमला. थोड्या दिवसामध्ये दुसरी पुण्यतिथी नाही. वर्षाकाठी एक येण्यापेक्षा वर्षातले 2 पुण्यतिथी झाल्या नाही, श्रावण आणि आज मार्गशीर्ष. तेव्हा समाज आहे, खर्चाचा प्रश्न आहे, अडीअडचणीचा प्रश्न आहे. लोकांच्या संसाराच्या अडचणी राहतात. दिवसमान विचित्र. पुण्यतिथीला यावं तर घराला राखण. पुष्कळ ठिकाणी चोऱ्या सुरू झालेल्या आहेत. तेव्हा लोक घरदार सोडून इकडं तिकडं भटकायला जायला अडचणीचे दिवस. तरी पण त्या मानानं आपले दुभंगलेली ही पुण्यतिथी दुसरी श्रावणातली झाली आणि ही मार्गशीर्षातली होत आहे. चालत आलेल्या लोकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन भाद्रपदात मार्गशीर्षात चालत आलेली ही पुण्यतिथी श्रावणातली आणि ही मार्गशीर्षातली. श्रावणात एकच पुण्यतिथी करावी तर पुन्हा पाण्या पावसाचा दुकानदारांना येता येत नाही, दुकानं लावता येत नाही. पाऊस जर पडला तर दुकानदाराची फजिती होते. आडोसा नाहीये, गाव वांदरगाव मोठं गाव नाहीये कुठं. अडीअडचणीला बसावं उठावं. म्हणून लोकांचं असं म्हणणं आहे की श्रावणातली पुण्यतिथी चालत आल्याप्रमाणे चालू द्या. लोकांच्या सोयी करता हीच पुन्हा 100वी पुण्यतिथी झाल्यानंतर पुढच्या वेळेला सुद्धा आणि हे मार्गशीर्षातलीच पुण्यतिथी चालू असावी. त्याप्रमाणे याही वर्षी आपण मार्गशीर्ष महिना चालत आलेला आहे. तो यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातली पुण्यतिथी आपली साजरी होते. काल पुण्यतिथी झाली. आज काल्याचं कीर्तन आहे. थंडी मात्र फार वाढलेली आहे. हिमालयामध्ये बर्फ पडतोय, पाऊस पडतोय. काश्मीरात पाऊस पडतोय, बर्फ पडतोय आणि दिल्लीलाही पाऊस झालाय. तेव्हा अशा रीतीनं ही पावसाची बर्फाची थंडी फार थंडी सुटलेली आहे आणि काही दिवस राहणार आहे. धोक्याची थंडी आहे. सरकार मार्फत रेडिओवरून जाहीर करण्यात आलंय. थंडी अवघड आहे, कठीण आहे. माणसांनी सांभाळून राहावं. आपण सांभाळून राहावं. आपण जंगलातच आहोत. घरी दारी आसनं दारं लावून बसता येतं. इथं सगळं जंगल मोकळं आहे. कपडे लत्ते नसतात. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये आपली ही पुण्यतिथी भरते. फार थंडी असूनही आणि आपली दुभंगलेली ही पुण्यतिथी दुसऱ्यांदा, तरी परंतु पुण्यतिथी आज आपली चांगली भरली आहे. आनंद आहे. लोक दर्शनाला आले. अशा रीतीनं आज काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग 100वी पुण्यतिथी महाराजांची समाधीस्थ होऊन 100 वर्ष झाले. 101वी इथून पुढे येईल ती 101वी येईल पुण्यतिथी. महाराज संत महात्मे होते आणि परमार्थात अधिकारी पुरुष होते. निष्काम होते, निष्प्रह होते. या आमचे हे उक्कलगावकर मंडळी, केशव गोविंद उक्कलगाव, आला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हार घालू नये हो, आमच्याकडे येऊ नये हो, हार घालू नये हो. हे आमच्या कीर्तनाची लिंक तुटली जाते ही बोललेली.
आणि वेळ घेऊ नये आमचा. चांगले लोक आहात, मोठे लोक आहात, कार्यक्रम सप्ताह झालेले आहेत. ओळीनं 5-4 सप्ते झालेले. उक्कलगाव, चांदेगाव, बेलापूर, केशव गोविंद भट, एकानंतर श्रावणातले उक्कलगावला आपला सप्ताह झालेला आहे. केशव गोविंद महाराजांचं स्थान आहे ते. आता इथून पुढे सप्ते श्रावणातले येतील, कुठं होतील ते काय सांगावं. तसे 1-2 ठिकाणी जाहीर केले ते 1-2 ठिकाणी. इकडे येवल्याला जाहीर करतायत. येवल्याचे आहेत आमचे बनकर पाटील. चांगला माणूस आहे, सज्जन माणूस आहे, पुढारी माणूस आहे. फार इच्छा आहे त्यांची. येवल्याला जाहीर केलं त्यांनी कुठं त्यांच्या तिकडे माझ्या समक्ष. काहीतरी एका कीर्तनाच्या प्रसंगात झालं. इकडे आमचे इकडे तयारी चालू आहे. माझे मंत्री डोणगावकर पाटील दादा, अशोक पाटील दादा, माजी मंत्री डोणगावकर अशोक पाटील दादा, त्यांचं इकडे गदान आहे. गदानाला नवीन सहकारी साखर कारखाना निर्माण केलेला आहे त्यांनी. त्यांची इच्छा आहे. त्यात आमचे हे भद्रा हनुमानजी आहेत, खुलताबाद तालुका, खुलताबाद शहर, खुलताबाद, भद्रा हनुमानजी 10-12 वर्षामध्ये फार मोठं स्थान झालं. ते 15 पर्यंत जाऊन पोहोचलं. आमच्या तिथले बारगळ पाटील दादा आहेत, फार खटाटोपी मुख्य प्रयत्नवादी, भाग्यवानही आहे. 12 वर्षात ते हनुमान मंदिर जाऊन पोहोचले भद्रा हनुमानजी. त्यांची एक ते भद्रा हनुमानजी आणि खुलताबादच्या जवळ गदाना, तिथं सहकारी साखर कारखाना, कृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना गदाना. आणि त्यात भद्रा हनुमानजीचे आमचे दादा आहेत सहभागी. दोघं मिळून अखंड नाम सप्ताह श्रावणातला करू इच्छित आहेत. त्यांनी तिकडे जाहीर केले, यांनी इकडे जाहीर केले. तेव्हा आता हे कसं काय व्हायचं त्रांगड. थोडी अवघड परिस्थिती आहे ना. इच्छा आहे तुमची, चांगली गोष्ट आहे, परमार्थ आहे. दिवस विचित्र आहे तरी ओढा ताण आहे सप्ताची व्हावी अशी इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे. काय तुम्हा दोघातून कोणीतरी एक जण आपसात दोघही एकमेक विचार करून, एक जण पुढं एक जण मागा असं तुम्ही आपसात होऊन घ्या. दोघही विचारा आणती, मला बोलायला नका लावू. चांगलं आहे की एक वर्षी हे करतील, एक वर्षी ते करतील. आता हे म्हणजे कोण आणि ते म्हणजे कोण ते त्यांचं त्यांनी ठरव. आम्हाला काय कोणी केलं तरी आम्हाला काय हरी हरी करायचं, भजन करायचं. तेव्हा सप्ताह होणार. परिस्थिती कशी जरी असली, पाण्याचा दुष्काळ आहे, धान्याची परिस्थिती अवघडच आहे ना, तरी पण सप्ताह होऊ इच्छितोय, होऊ पाहतोय करणारी मंडळीची अशी ही तुमच्या पुढं मांडलेली अशी ही परिस्थिती आहे. मागे झालेत 150च्या पुढं अखंड नाम सप्ताह होऊन गेलेत महाराजांच्या पासून आज ताग आहेत. आणि हरिनाम सप्ताह
देने को हरिनाम, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबणे को अभिमान. याही ठिकाणी आज अन्नदान फार झालंय. 8 दिवसामध्ये कालही अन्नदान झालंय, आजही पण आहे. आणि आम्हाला पुण्यतिथी करता लोकांनी फार मोठं सहकार्य केलेलं असतं. लोकांवरच अवलंबून आहे. बेटामध्ये उत्पन्न नाहीये. बेटाच्या ट्रस्टीचा, पुण्यतिथीच्या खर्चाचा नारायणगिरी महाराज आणि बेटाच्या आम्ही जे कोणी आहोत, आमचा पुण्यतिथीच्या खर्चाशी काही नाही संबंध. आमचा हा समाजच सगळा खर्च सांभाळतो. समाज. कालची पंगत होती, आजही पंगत आहे. हा आता कोणाकोणाचे आहेत आमचे ते आमदार साहेब अजून आलेले नाहीत. आमदार साहेबाची आज पंगत आहे ना. हो, वैजापूरचे माननीय लोकप्रिय आमदार आर्यम वाणी साहेब आज पंगत आहे त्यांची इथे समाजाला 12च्या पुढे काल्या संपल्यानंतर, काल्याचं कीर्तन आटोपल्यावर. आणि गंगापूरचे आमदार माने साहेब हे आमदार आहेत, ते आमदार आहेत. हे वैजापूरचे, ते गंगापूरचे, दोन्ही आमदार. औरंगाबाद जिल्हा, गंगापूर, वैजापूर, दोन्ही आमदार. आमदार श्री आर्यम वाणी साहेब, आमदार श्री माने साहेब गंगापूर, दोघं मिळून आज पंगत आहे. दोघांची आज पंगत आहे. आता कीर्तन आटोपलं की तुम्ही पंगतच धरायची. कालची पंगत मोठी सुंदर झाली, जोरदार झाली, चांगली झाली. परवाही झाली. 8 दिवसाच्या पंक्ती, लोकांनी केलेलं सहकार्य हे सगळं तुमच्या पुढे मांडायला पाहिजे. काल्याच्या कीर्तनाचा प्रसंग आहे. रात्रभर फार थंडी होती. 4-2 दिवसात फार थंडी पडली. लवकर उठता येत नाही. गार पाण्याचे स्नान आहे. तिथं पाणी कुठं गरम करावं. पाण्याची फार अडचण होती, पंचायत होती. पण आपली एक टाकी आहे. आमदार साहेबांच्याच प्रयत्नाची ही टाकी आहे. त्यांनी रोड बांधले, ते फरशी बांधली आहे. पूलही त्यांच्याच आमदारच्या जे काही राजकीय पक्ष आहे त्या पक्षाचाच बांजरगाव ते बेटामध्ये पूल आहे. सेना भाजप युतीच्या सरकारनं बांधलेला. आज आमदार साहेबांच्याकडून सगळं डांबरीकरण झालंय. बेटात सरळ याय जायला पार्किंग, सिमेंट काँक्रीटचं चांगलं डांबरीकरण पार्किंग झालेलं आहे. गाड्या घोड्या थांबवायला जागा. बेटाची फार सुधारणा न्यायचा सगळा प्रसंग आमदार आर्यम वाणी साहेब वैजापूर यांचा आहे. सांगून गेलो रात्री. पुष्कळांचं सहकार्य आहे. आज पुण्यतिथीला फार लोकांचं सहकार्य आहे. सगळ्यांचा नाम निर्देश करणे थोड्या वेळात अवघड आहे. काही लोकांचे नाव तुम्हाला सांगता येत असतील तर बघा बाबा, माझं काही नाहीये. गारठाय आता इथून पुढं ऊन पडेल. 4-8 दिवसाचे परमार्थाचे लोक आमच्या इथं थांबलेले आहेत. प्रसाद घेऊन जायची त्यांची घाई आहे. तुम्ही थंडी वाऱ्याची रात्र काढली आहे. सकाळी थंडी वाऱ्यातच आपण इथून कुठून तरी आपल्या आपल्या ठिकाणाहून आलेले आहात. दिवस हिवाळ्याचे, बर्फाच्या पावसाचे, सध्याचे थंडीचा फार तडाखा आणि कडाका आहे.
त्याच्यातून आपला हा परमार्थ वार्षिक परमार्थ आहे आपला, हा चालू आहे सगळा परमार्थ होत आलेला आहे. काल्याच्या कीर्तनानं ही सगळ्या कार्यक्रमाची सांगता आहे. कोणी काही सहकार्य केलं, उच्चार करायचा असेल, सांगत असाल तर बघा, माझं कागद द्या, नाही तर तुम्ही सांगा मुखानं तोंडी. हा एवढंच आहे काय? हा वाचून जाऊ का? माझं चष्मा नाही ना हो, चष्मा आणला नाही नाही. हा हा पंक्तीवाल्याची नाव नुसतं गाव नाव वाचत चला. दिवसमान काय कळले की या दिवसात तुम्ही केलेले फक्त नाव वाचतो आम्ही. तारीख आणि मितीन वारण फार वेळ जाईल. 26 तारखेपासून आज 2 तारीख आहे. 26 डिसेंबर ते आज 26 डिसेंबर 2002 पासून आज 2 जानेवारी 2003 साल. काल 1 तारीख होती, आज 2 तारीख आहे जानेवारीची. वर्ष बदललंय, 2003 वर्ष लागलेले. आणि जानेवारी महिना आहे, काल 1 तारीख, आज 2 तारीख आहे. तेव्हा या महिन्याच्या अगोदरचा 12वा महिना डिसेंबर 26 तारीख ते आज 2 तारखेपर्यंत. बोला काय नुसतं गावाचं नाव वाचा, सगळं सांगितलं मी. कोटमगाव पांडुरंगाचे, उक्कडगाव पंगत. चला संध्याकाळ पानवी, लांडी वस्ती सरला. काय हे पंक्तीचे काय नुसते सरला रात्र दुपारून कशाला करताय? या सगळ्यांनी पंक्ती घातल्यात, गावाचे नाव वाचून दाखवा. 26 तारखेपासून आज 2 तारखेपर्यंत हे गाव आहेत, एवढ्यांनी हा सप्ताह आणि कार्यक्रम सांभाळला.